श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती। दर 15 दिवसाला आपण एकादशीचे व्रत करत असतो। मी तुम्हाला उत्पत्ती एकादशीची संपूर्ण माहिती सांगणार आहे। तरी यामध्ये मी तुम्हाला उत्पत्ती एकादशीचे व्रत कसं करावं, पूजा कशी करावी, या एकादशीची नक्की काय महत्त्व आहे आणि महत्त्व लक्षात घेता या दिवशी आपण कोणते खात्रीशीर उपाय करू शकतो की ज्यामुळे आपलं रोजचं जीवन जगताना आपल्याला जर काही समस्या असतील तर त्यावर या उपायांचा नक्कीच फायदा होऊ शकतो। तसेच उत्पत्ती एकादशीची एक पौराणिक कथा सुद्धा सांगणार आहे। सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। सर्वात पहिल्यांदा महत्त्वाचा प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया। ही जी एकादशी येते तर ती कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील 26 नोव्हेंबरला मंगळवारी ही उत्पत्ती एकादशी आलेली आहे। तुम्हाला जर एकादशीचे व्रत नव्याने सुरू करायचं असेल, आतापर्यंत तुम्ही कधीही एकादशीचे व्रत केले असेल तर फक्त तुम्ही मोठ्या एकादशीचे समजा केलेले असतील, आषाढी एकादशी म्हणा किंवा कार्तिकी एकादशी म्हणा, कारण त्याच एकादशी आहे त्या संपूर्ण घरभर त्या व्रत करत असतं। म्हणजे आपल्यापैकी सुद्धा ही एखाद्याला उपवास नाहीये तर काय म्हणतात की मोठी एकादशी आहे, चला सर्वांनी करूया। पण मग तुमचे बऱ्याच व्हिडिओमध्ये जे एकादशीचे व्हिडिओ आहेत तर त्यामध्ये बऱ्याच वेळा तुमचे कमेंटद्वारे प्रश्न आलेले आहेत, आम्हाला जर दर 15 दिवसाची येणारी एकादशी आहे ती करायची असेल तर ती एकादशी कधीपासून सुरू करावी किंवा त्यासाठी काही ठराविक दिवस असतो का? तर त्याचे उत्तर हेच आहे, उत्पत्ती एकादशीपासून तुम्ही एकादशीचे व्रत सुरू करू शकता आणि त्यानंतर येणारी दर 15 दिवसाची एकादशी तुम्ही करू शकता। तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले असेल। ज्यांना नव्याने एकादशीचे व्रत सुरू करायचं आहे, आतापर्यंत कधीही एकादशीचे व्रत केलेले नाही, तर त्यांनी 26 डिसेंबरला एकादशीचे व्रत करावं आणि ज्यांची कायमस्वरूपी एकादशी आहे म्हणजे जे नेहमी 15 दिवसाची एकादशी करत असतात तर त्यांनी उत्पत्ती एकादशीचा उपवास करावा। एक एक करून मी तुम्हाला सर्व माहिती सांगते। उत्पत्ती एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं। तुमचे स्नान किंवा स्वच्छतेची जी काही कामं असतात, घरातल्या इतर लोकांसाठी स्वयंपाक करणं महिलांसाठी सांगते आणि पुरुषांना सुद्धा एकादशी जर करायची असेल तर त्यांनी सुद्धा आपली रोजची कामं आवरून घ्यावी आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये जो बाळकृष्ण आपण ठेवलेला असतो तर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला स्नान घालायचं आहे। त्यासाठी शंखाचा वापर तुम्ही करू शकता। तुमच्याकडे जर शंख नसेल तर तुम्ही तांब्यामध्ये किंवा कोणत्याही एका भांड्यामध्ये पाणी घ्या, त्यामध्ये तुळशीची काही पाने टाका। तर तुम्हाला माहिती आहे एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला स्पर्श करायचा नसतो किंवा तुळशीची पानं सुद्धा तोडायची नसतात। तर तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे 25 नोव्हेंबरला सूर्यास्त होण्याच्या आतच तुळशीची पानं तोडून ठेवा आणि ती पाण्यामध्ये ठेवा। दुसऱ्या दिवशी परत तुम्ही म्हणजे ते जर पाणी तुम्ही झाकून ठेवलं तर तेच तुम्ही देवांना स्नान घालण्यासाठी वापरू शकता। मग तुम्हाला तसं करायचं नसेल तर तुळशीचे पानं तुम्ही एखाद्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवा जेणेकरून ती व्यवस्थित राहतील। दुसऱ्या दिवशी म्हणजे उत्पत्ती एकादशीला बाळकृष्णांना स्नान घालताना तुम्हाला त्या तुळशीच्या पानांचा वापर करता येईल। जर तुम्ही शंखाने स्नान घालत असाल तर त्यामध्ये तुम्हाला तुळशीची पानं टाकण्याची अजिबात गरज नाहीये। तुम्ही ती पानं जी आहे ती तुळशीची पानं त्यांच्या पूजेमध्ये नैवेद्यावर ठेवण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या चरणी वाहण्यासाठी म्हणून त्याचा वापर करू शकता। आता तुम्हाला जर बाळकृष्णाला वाहण्यासाठी सुद्धा तुळशीचे पानं हवी असतील, स्नान घालण्यासाठी सुद्धा हवी असतील तर तुम्ही त्यानुसार तुम्हाला किती पानं लागतील तर ते तोडून ठेवू शकता। मात्र आठवणीने उत्पत्ती एकादशी असो किंवा कोणतीही एकादशी असेल तर त्या दिवशी तुळशीच्या रोपाला हात लावू नका आणि तुळशीची पानं सुद्धा तोडू नका। आणि तुम्हाला जर म्हणजे तुमच्याकडे पूजेची तुळस सोडून अजून काही तुळशीची झाडं असतील तर मग त्या तुळशीची पानं तुम्ही एकादशीच्या दिवशी तोडली तरी सुद्धा चालेल, कारण बाकी जी जास्तीची रोपे असतात त्यांच्याकडे आपण आयुर्वेदिक वनस्पती म्हणून बघतो आणि तुळस आपण वेगळी जरी ठेवलेली असली, तिची पानं जर आपण कधी तोडत नसू तर मग त्या तुळशीची पानं न तोडता दुसऱ्या तुळशीची पानं तुम्ही तोडू शकता आणि ती पूजेमध्ये वापरू शकता, काही हरकत नाही। तर बाळकृष्णाच्या मूर्तीला व्यवस्थित स्नान वगैरे घालून घ्यायचं आहे, स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे, परत देवघरामध्ये ठेवायचं। बाळकृष्णाला या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करू शकता। झेंडूची फुलं आता सध्या उपलब्ध होतात
किंवा शेवंतीची फुलं असतील किंवा इतर कोणतीही पिवळ्या रंगाची फुलं तुम्ही देवाचरणी अर्पण करू शकता। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला 11 वेळा जप करायचा आहे। एकादशी तिथी आहे म्हणून तर अशा पद्धतीने बाळकृष्णांची एकदम साधी सोपी पूजा करून घ्यायची आहे। धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं आहे। केळी वगैरे म्हणजे पिवळ्या रंगाची जी काही फळं असतात तर तुम्ही अर्पण करू शकता। तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये उपलब्ध होतात। मोसंबी असेल, पेरू असेल तर ते ठेवले तरी सुद्धा चालेल, पण तुम्हाला जर पिवळ्या रंगाच्या वस्तू देवाच्या समोर अर्पण करायच्या असतील तर तुम्ही केळी हे फळ देवाला अर्पण करू शकता। त्याचबरोबर तुळशीची तुम्हाला पूजा करायची आहे तर मग तुळशीला हात लावायचा नाही, तुळशीला पाणी घालायचं नाही। मग एकादशीच्या दिवशी तुळशीला पूजनाला तर महत्त्व असतं। पूजा कशी करायची तर तुम्ही काय करायचं आहे, एखादा चमचाभर दूध घ्या एखाद्या भांड्यामध्ये, ते तुळशीला स्पर्श होणार नाही अशा पद्धतीने अलगदपणे तुळशीच्या मुळाशी अर्पण करा। ज्याची तुळस नेहमी सुकते, त्यांच्यावर किडे वगैरे लागतात, मावा आला असेल तर त्यांनी काय करायचं आहे तर एकादशी दिवशी तुळशीच्या बुडाशी स्पर्श न करता थोडीशी माती उकरून घ्यायची आहे आणि पाणी मिश्रित हळद टाकायची आहे। यामुळे जर तुमची तुळस सुकलेली असेल तर ती थोड्या दिवसातच भरून येईल। नक्कीच तुम्ही हे करू शकता। ज्यांना आपण आजपासून एकादशीचं व्रत सुरू केलं म्हणून काहीतरी आठवण ठेवायची असेल तर तुम्ही नवीन तुळशीचं रोप सुद्धा त्या कुंडीमध्ये लावू शकता। नवीन रोप जेव्हा आपण लावतो तर त्या तुळशीच्या प्राणप्रतिष्ठा करत असतो, तर त्यावेळी तुळशीला स्पर्श होतोच, तो चालतो। मात्र आपण पहिल्यापासून तुळशीचे रोप लावलेले असेल तर तिचं म्हणजे तुळशी मातेचे सुद्धा एकादशीचं व्रत असतं। भगवान विष्णूंसाठी तिने व्रत करते म्हणून आपल्याला तिला हात लावायचा नसतो, तिचं व्रत जे आहे ते भंग करायचं नसतं। तर हा एक नियम लक्षात ठेवा। ज्यांना खरंच नवीन तुळशीचे रोप लावायची इच्छा आहे एकादशी दिवशी तर त्यांनी उत्पत्ती एकादशीच्या दिवशी लावलं तरी सुद्धा चालेल। तर हे जे एकादशीचं व्रत आहे ते तुम्हाला संपूर्ण दिवसभर करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सोडायचं आहे। एकादशीचा जो जन्म आहे तो या दिवशी झाला होता, उत्पत्ती एकादशीच्या दिवशी। तिच्या जन्माची आठवण म्हणून किंवा तिची निर्मिती या एकादशीला झाली होती म्हणून या एकादशीला उत्पत्ती एकादशी किंवा उत्पन्न एकादशी हे नाव मिळालेलं आहे। भगवान श्री हरी विष्णूपासून या एकादशीचा जन्म किंवा तिची निर्मिती झाली होती असं म्हटलं जातं। त्याची ही एक थोडक्यात कथा आहे, ती सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे। पण आता इथे ते हे सांगते की भगवान श्री हरी विष्णूंनी एकादशीची निर्मिती केली होती आणि एकादशीचा जन्मदिवस म्हणून या उत्पत्ती एकादशीकडे बघितलं जातं, त्यामुळेच इतकं महत्त्व आहे। या एकादशीच्या व्रतामध्ये तुम्ही दूध, केळी, फळ, त्याचबरोबर आपण एकादशीला जे काही पदार्थ खातो, साबुदाणा, भगर ते सुद्धा आपण खाऊ शकतो आणि दोन्ही वेळेस हे व्रत पूर्ण करू शकतो। या एकादशीच्या दिवशी तुम्ही हरिपाठ वाचू शकता। गीतेमधला 11वा किंवा 15वा अध्याय वाचला तरी सुद्धा चालतो। त्याचबरोबर तुम्हाला मगाशी सांगितलं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही 11 वेळा जप करायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी आपण विठ्ठल रुक्मिणीची आरती सुद्धा म्हणू शकतो। तुमच्या जवळपास कुठे श्रीकृष्णाचे मंदिर असेल, विठ्ठलाचे मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता। ज्यांना खरंच म्हणजे ज्याची ही पहिलीच एकादशी असणार आहे उत्पत्ती एकादशीच्या निमित्ताने, तर त्यांनी एकादशी दिवशी सकाळी जेव्हा आपण तुळशीजवळ तुपाचा दिवा लावतो तर तिला आवळा अर्पण करायला विसरू नका। हिवाळ्यामध्ये भरपूर आवळे मिळतात। भगवान श्री हरी विष्णूंचा आवडतं फळ किंवा त्यांना प्रिय असणारी गोष्ट म्हणून आवळा ओळखला जातो। तर या ठिकाणी ज्यांनी पहिलीच एकादशी केली त्यांनीच आवळा अर्पण करावा आणि जे कायम करतात त्यांनी आवळा अर्पण करू नये असं काही नियम नाही। तर दोघांनीही आवळा अर्पण केला तरी अतिउत्तम। तर नक्कीच तुम्ही 1 किंवा 2 आवळे तिथे अर्पण करू शकता। 2 आवळे अर्पण केले तर एक जो असतो तो भगवान श्री हरी विष्णूंच्या नावाने आणि दुसरा जो असतो तो तुळशीच्या नावाने, म्हणजेच तुळशीमध्ये आपण माता लक्ष्मीचे रूप बघतो। तर 2 आवळे सुद्धा तुम्ही तिथे अर्पण करू शकता। आणि कधी कधी समजा जास्त उपलब्ध नाही झाले, एखादाच एकच मिळाला तर तेवढा अर्पण केला तरी सुद्धा चालतो। पुरेसा झाला तर आवळा हे फळ आठवणीने अर्पण करा आणि नाहीच मिळाला आवळा तर काही हरकत नाही। जेव्हा कधी तुम्हाला एकादशी नंतर आवळा वगैरे कधी मिळाला तर तुम्ही तेव्हा सुद्धा तुळशीला तो अर्पण करून देऊ शकता। तुमचा उत्पत्ती एकादशीचा तो तुळशीला वाहण्याचा राहिलेला होता म्हणून तरी सुद्धा चालेल। विड्याच्या पानाचा एक उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे। आपण एक प्रकारे उत्पत्ती एकादशीच्या निमित्ताने या एकादशी व्रताचा आरंभ करतोय, तर त्यामुळे आपल्याला विड्याच्या पानाचा हा उपाय करायचा आहे।
2 विड्याची पानं घ्यायची, ती एकावर एक ठेवायची आणि जे पान वरती असेल त्याच्यावरती तुम्ही एकतर गुलालाने किंवा चंदनाने किंवा तुमच्या घरामध्ये देवांना गंध लावण्याची जी गंध गोळी असते तर तिने या दोन्हीपैकी कोणत्याही एका पेस्टने तुम्हाला तुळशीच्या काडीने किंवा मग आपली जी अगरबत्तीची काडी असते तिने श्री हे अक्षर लिहायचं आहे. आणि ही तुळशीची पानं तुम्हाला एकादशीच्या पूर्ण दिवसभर रात्रभर भगवान श्री हरिविष्णूंच्या समोर ठेवायचे आहे. भगवान श्री हरिविष्णूंना किंवा जे काही आपलं बाळकृष्ण रूप असतं ते सुद्धा भगवान श्री हरिविष्णूंचंच असतं किंवा विठ्ठल असतील तुमच्या घरी विराजमान तर त्यांच्यासमोर तुम्ही 2 विड्याची पानं श्री हे अक्षर लिहून ठेवा. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही एकादशीचं व्रत पारण करता तर त्यावेळेस तुम्ही ही दोन्हीही पानं तुळशीच्या चरणी अर्पण करून द्या. त्या अगोदर तुम्ही तुळशीला पाणी घालायचं आहे, तुळशीला नमस्कार करायचा आहे, दिवा लावायचा आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. नंतरच ती 2 पानं तुम्हाला त्या तुळशी मातेजवळ अर्पण करायची आहेत. तर यामुळे तुमचे एकादशीचं व्रत जे आहे ते अतिशय व्यवस्थितपणे पार पडतं. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही. भगवान श्री हरिविष्णूंचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील. त्याचबरोबर ज्यांना आर्थिक अडचणींचा सामना नेहमी करावा लागतो त्यांनी उत्पत्ती एकादशीच्या दिवसभरामध्ये कधीही एका खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे सुके खोबरे म्हणजे त्याचा जर डायरेक्ट गोटा असेल तर त्याला तुम्ही थोडंसं छिद्र पाडायचं आहे. त्यामध्ये एखादा चमचाभर आपलं जे गाईचं तूप असतं ते टाकायचं, थोडीशी साखर टाकायची आणि तुम्ही जर डायरेक्ट वाटी घेतलेली असेल सुक्या खोबऱ्याची वाटी तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडेसे तूप साखर टाकून तुम्हाला ती वाटी तो डायरेक्ट खोबऱ्याचा गोटा एखाद्या निर्जन सडी किंवा मग जिथे तुम्हाला माहिती आहे की इथे मुंग्या भरपूर येऊ शकतात तर अशा ठिकाणी ती खोबरे म्हणजे पूर्ण गोटा असेल तर तो गोटा असेल तर ती वाटी ठेवायची आहे. जेव्हा आपण असं मुंग्यांना किंवा मुक्या जीवांना अन्न पदार्थ दान करतो तर एकादशीच्या दिवशी मुंग्यांना हे तूप साखर दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. तर या मुक्या जीवांना आपण अन्नदान केल्यामुळे आपण जे काही संकट आहे ते दूर होतात आणि आपले आर्थिक प्रगतीचे मार्ग खुले होतात. बऱ्याच वेळा पैसा आपल्याकडे आकर्षित होत नाही, त्याचे मार्ग जे आहेत ते बंद झालेले असतात. तर त्यासाठी म्हणून हा खास उपाय तुम्ही करू शकतात. आता या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला उत्पत्ती एकादशीची अगदी थोडक्यात कथा सांगते, ज्यामधून तुम्हाला कळेल की एकादशीची निर्मिती नक्की कशा प्रकारे झाली होती. सत्ययुगामध्ये नदी जंग नावाचा एक राक्षस होता. त्याच्या मुलाचं नाव मूर होतं. पराक्रमी आणि बलवान राक्षस मूर याने इंद्र, वरुण, अयम, अग्नी, वायू, इष्ट, चंद्रमा, नैऋत्य इत्यादी स्थानावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. त्याच्याकडून सर्व देवांचा पराभव झाला होता. आपलं दुःख घेऊन सर्वजण भगवान शिवशंकराकडे जातात आणि ते हकीकत सांगतात. या समस्येच्या निराकरणासाठी भगवान शंकर भगवान विष्णूचे नाव सुचवतात आणि सगळेच परत आपलं दुःख घेऊन भगवान श्री हरिविष्णूकडे जातात. मायावी मूरने स्वर्गीय जगाचा ताबा घेतला होता. सर्व देव त्याच्यापासून बचाव करण्यासाठी पळत होते. भोलेनाथाच्या आज्ञेचे पालन करून देवता श्री हरिविष्णूकडे पोचले. त्यांनी आपलं दुःख इंद्राला तपशीलवार सांगितलं. देवतांना वाचवण्याचं वचन देऊन भगवान विष्णू युद्धभूमीवर पोचले. तिथे मूर सैन्यासह देवाशी लढत होते. विष्णूंना पाहताच त्यांनी त्याच्यावर सुद्धा हल्ला केला. असं म्हणतात की मूर आणि श्री हरिविष्णू यांच्यातलं युद्ध जवळपास 10,000 वर्ष चाललं. विष्णूच्या बाणाने मूरचे शरीर छिन्न भिन्न झाले परंतु त्याचा पराभव झाला नाही. भगवान विष्णू युद्ध करताना थकले आणि बद्रिकाश्रम ग्रही जाऊन विश्रांती घेऊ लागले. राक्षस मूरही विष्णूचा पाठलाग करत तिथे पोचला. भगवान विष्णूच्या शरीरातून तेजस्वी रूप असलेली देवी जन्माला आली तर त्या देवीने राक्षसाचा वध केला. भगवान विष्णूंनी देवीला सांगितले की तुझा जन्म माझ्या आवडत्या एकादशी तिथीला झालेला आहे, म्हणून आजपासून तुझं नाव आहे उत्पत्ती एकादशी. त्यामुळे राक्षसाचं जन्मोजन्मीचं पाप नष्ट होऊन त्याला मोक्ष मिळालं. म्हणून ही एकादशी आज सुद्धा पाप क्षालन करणारी एकादशी म्हणजे जो कोणी उत्पत्ती एकादशी करतो तर त्याला त्याच्या हातून जे काही कळत न कळतपणे किंवा जाणतेपणे जर काही पाप घडलेले असेल पण त्याने जर ही एकादशी केली तर त्या पापापासून त्याची मुक्तता होते. म्हणून या एकादशीला उत्पत्ती एकादशी असं म्हटलं जातं. एकादशीचा जन्मदिवस म्हणून हा दिवस पाळला जातो. तर ही होती एक उत्पत्ती एकादशीची कथा. आता भगवान शिवाला तुम्ही रोजच जल अर्पण करता, पण एकादशी दिवशी ज्या वेळेस भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवरती
जल अर्पण करताना तिथे स्वधा 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 असे 3 वेळा स्मरण करावे आणि ते जल समर्पित करावे किंवा स्वधा स्तोत्राचे एकदा पठण करावे, ज्यामध्ये 12 श्लोकांचे पाठ असतात. यामुळे भगवान शिवाचा तर आशीर्वाद मिळतोच, पण आपले पितृसुद्धा आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला शुभ आशीर्वाद देतात. घरामध्ये पैसा तर खूप येतो, पण तो वाईट मार्गाने जातो. मग दवाखाना असो, पोलीस स्टेशन असो, ॲक्सिडेंट असो, घरामध्ये व्यसन असो, अशा अनेक मार्गाने जात असेल तर हा उपाय नक्की करून बघावा. एकादशी दिवशी 1 लोटा गंगाजलामध्ये 7 बेलपत्र टाकून प्रथम नंदेश्वर भगवान म्हणजे नंदीच्या चरणावरती ते जल ओम नमः शिवाय स्मरण करत अर्पण करावे. त्यातील 7 बेलपत्र भगवान शिवाच्या शिवलिंगावरती मनोभावे अर्पण करावेत. त्या व्यक्तीच्या घरामधील पैसा स्थिर राहण्यासाठी चालू होतो, चुकीच्या मार्गाने पैसा जाण्यास बंद होतो. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उत्पत्ती एकादशीचे व्रत कसं करावं, उपाय कसे करावे, पूजा कशी करावी हे सुद्धा सांगितलं. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे ज्यांना ज्यांना हे एकादशीचे व्रत करायचं असेल त्यांना सुद्धा या व्हिडिओमधून माहिती मिळेल. भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम. धन्यवाद.